श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बेसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 153. परिशिष्ट 4. श्री महाराजांनी वेळोवेळी सांगितलेली औषधे. माणसाला होणारे रोग आणि त्यावरील उपाय व औषधे यांच्याबद्दल श्री महाराज यांचे म्हणणे असे. 1. प्रत्येक देशात त्यातील माती, हवा, पाणी व राहणी यास अनुसरून रोग होतात. 2. ज्या देशात जे रोग होतात त्यांच्यावर त्या देशात इलाज करणाऱ्या वनस्पती उगवतात असा निसर्गाचा नियम आहे. रोग बरा करण्यास वनस्पतींची पाने, फळे, फुले व मुळे या सर्वांचा उपयोग करता येतो. 3. औषध कसं पाहिजे तर औषधाने रोग बरा व्हावा आणि शरीराचे इतर नुकसान होऊ नये. 4. एकच औषध एकाहून अधिक रोगांना लागू पडते, पण प्रत्येक रोगामध्ये त्याचे अनुपान भिन्न असते. 5. रोग लवकर बरा होण्यास पथ्याची फार गरज असते. पथ्यामध्ये खाण्यापिण्यावर ताबा असतो. 6. औषध शक्यतो दुर्मिळ नसावे, ते घरगुती असले तर फारच उत्तम. 7. रोग बरा होण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रोग्याला कष्ट फार होऊ नयेत. 8. या पुढील काळात लहान मुलांच्या व स्त्रियांच्या रोगामध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत, म्हणून लहान मुलांच्या डॉक्टरांची जास्त जरूर आहे. स्त्रिया या बाबतीत जास्त चांगले काम करू शकतील. 9. वैद्यकीला पैशाचा विटाळ नसावा. 10. समाजाला सुखसमाधान देण्यास 2च माणसे खरी उपयोगी पडतात, एक डॉक्टर आणि दुसरा संत. डॉक्टर देहाचे रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो. दोघांनाही प्रपंचात कमी पडणार नाही असा अनुभव आहे. 11. रोग प्रारब्धाने येतात. रोगाने माणूस मरत नाहीत. रोग हे मरणाचे निमित्त होते. मृत्यूची वेळ, तऱ्हा व परिस्थिती हे नियतीने ठरलेले असते. 1 नंबर. रक्तदाब जास्त वाढणे. सकाळी शौचमुखमार्जन झाल्यावर अर्धा चमचा आवळा चूर्ण तोंडात टाकून त्यावर लहान अर्धा कप कोमट दूध प्यावे. 2. रक्तदाब कमी होणे. सकाळी शौचमुखमार्जन झाल्यावर पाव चमचा सुंठीची पूड मधामध्ये कालवून चाटावी. 3 नंबर. थकवा, मरगळ, निरुत्साह. सकाळ व संध्याकाळ पाव लिंबाचा रस, 1 चमचा मध, 1 कप कोमट पाण्यात कालवून घ्यावे. 4. पाठीच्या कण्याचे मणके दुखतात. रात्री निजण्याच्या वेळी तिळाचे तेल पाठीच्या कण्याला खालून वर चोळावे. 5. कंबर दुखणे. वडाच्या पानाला हिरव्या बाजूला थोडे तिळाचे तेल लावावे. पान थोडे गरम करावे व कमरेला बांधून निजावे. 2-3 पाने बांधावी लागतात. 6. संधिवाताने गुडघे दुखणे. हरभऱ्याच्या डाळीच्या 2 दाण्या इतकी सुंठीची पूड अर्धा चमचा एरंडेल तेलात घोळावी. ते मिश्रण निजायच्या वेळी चाटावे. 8 दिवसात फरक दिसतो. 7. पोट साफ ठेवण्यास. 1. रात्री झोपण्याच्या आधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. 2. रात्री निजण्याच्या वेळी 1 मोठा चमचा इसबगोल पूड कोमट पाण्याबरोबर घ्यावी. 3. जेवण झाल्यावर 15-20 मिनिटांनी पाव चमचा हिरड्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे. 4. जेवायला बसताना पहिला घास घेण्याच्या आधी 1 चमचा बदामाचे तेल घ्यावे. 5. सकाळी उठल्यावर तोंड धुवावे आणि थोडे मीठ घालून 3-4 ग्लास गरम पाणी प्यावे. 6. रात्री निजायच्या वेळी 1 चमचा तिळाची पूड तोंडात टाकून वर अर्धा कप कोमट दूध प्यावे. 7. वयाला 60 वर्ष पूर्ण झाल्यावर आठवड्यातून 2 वेळा सकाळी एनिमा घ्यावा. सूचना. वर सांगितलेल्या उपायांपैकी आपल्याला जो लागू पडेल तो अंमलात आणावा. 8 नंबर. खोकल्याचा त्रास होणे. लेंडी पिंपळीचे चूर्ण मधात कालवून ठेवावे. 1-2 तासांनी मधून चाटावे. हा उपाय विशेष करून तान्ह्या व लहान मुलांना उत्तम असतो.
9 नंबर, खोकल्याचा त्रास होणे. ज्येष्ठ मधाची पूड गरम पाण्यात उकळून ठेवावी. प्रमाण 2 चमचे पूड व 2 कप पाणी उकळून अर्धे ठेवावे. ते पाणी 2-2 तासांनी 2-2 चमचे घ्यावे. 10. सर्दीने डोके जड होणे व नाक वाहणे. दुधात सुंठ उगाळावी आणि त्याचा टाळूवर लेप घालावा. 11. सर्दीने घसा धरणे. एक मोठा चमचा मध घेऊन त्यात 8-10 तुळशीची पाने कुस्करावीत. त्याची लहान गोळी तोंडात धरावी. 12. फ्लूचा ताप. तुळस 4 काड्या पानासकट, अर्धा चमचा सुंठीची पूड, 2 चमचे बडीशेप आणि 4 गवती चहा यांचा काढा करावा. उकळून अर्धा करावा. त्याची वाफ घ्यावी. अर्धा कप काढा व अर्धा कप दूध साखर घालून दिवसातून 3-4 वेळा घ्यावा. 13. पोट बिघडून जुलाब होणे. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा बाळंत शोपा उकळून ते पाणी 2-2 तासांनी घ्यावे. हिरव्या सालीचे पिकलेले केळ उकडून दिवसातून 2-3 वेळा खावे. 14. पोट बिघडून जुलाब होणे. बेलफळाचा मुरंबा खावा. 15. बारीक ताप येणे. काडेचिरा इताच्या 4 काड्या रात्री कपभर पाण्यात भिजत टाकाव्या. सकाळी जेवायला बसण्याच्या वेळी ते पाणी पिऊन घास घ्यावा. 16. लघवी साफ होण्यास धने थोडे भाजावे, त्याची पूड करावी. त्यात अर्धी खडी साखरेची पूड घालावी. ते चूर्ण 1 चमचा पाण्याबरोबर घ्यावे. 17 नंबर, आतड्यांमध्ये उष्णता होणे. रात्री 10 वाजता 1 कपभर पाण्यात 3 चमचे दूध घालून ठेवावे. पहाटे 4 वाजता ते पाणी पिऊन पुन्हा 1 तास 1.5 तास झोप घ्यावी. 18 नंबर, उन्हाळी लागणे. पहाटे 5-6 वाजता खजुराच्या 3 बिया मोठ्या कपामध्ये पाण्यात भिजत टाकाव्या. नंतर 10 वाजता त्याच पाण्यात कुस्कराव्या. ते पाणी गाळून पिऊन टाकावे. 19. अर्धांगाचा सौम्य झटका. रक्तदाबाचा सौम्य परिणाम होऊन लहानसा अर्धांगाचा झटका येतो. त्याच्यासाठी दुधाचा काढा. अर्धा लिटर दूध तापवावे. त्याला उकळी आली की त्यामध्ये बिब्याच्या तेलाचे 4 थेंब टाकावे. थोडा वेळ उकळल्यावर ते दूध उतरावे. ते कोमट दूध साखर घालून दिवसातून अर्धा कप 3 वेळा घ्यावे. वरून उपाय, जे अंग लटके पडले असेल त्यास सकाळ संध्याकाळ तिळाचे तेल चोळावे. 20 नंबर, फुफ्फुसामध्ये पाणी होणे. 1. आळशीची जाडी भरडी पूड पाण्यात शिजवावी. शिजल्यावर त्याचे चिकट पिठले होते. ते गरम गरम एका रुमालावर हाताच्या पंजा इतके पसरावे. त्याच्यावर दुसरा रुमाल पसरावा. त्या घडीचा दोन्ही बरगड्यांना सोसेल इतका ऊन शेक द्यावा. दिवसातून कमीत कमी 2 वेळा व जास्तीत जास्त 4 वेळा द्यावा. 2. 1 कप दुधामध्ये 1 चमचा सुंठीची पूड उकळावी. ते मिश्रण साधारण दाट झाले की गरम सोसेल इतके दोन्ही बरगड्यांना लिंपावे. दिवसातून एकदाच लावावे. 21 नंबर, सर्दीने डोके जड होऊन नाक वाहणे. 2 चमचे दुधामध्ये थोडी सुंठ, वेखंड आणि जायफळ उगाळावे. ते मिश्रण चांगले गरम करून टाळूवर व कपाळावर पसरावे. नाक वाहू द्यावे. ते वाहणे आपोआप थांबते. 22. वारंवार खोकला होणे. अर्ध्या लिंबाचा रस, तितकाच आल्याचा रस व त्यात तितकाच मध घालावा. त्या मिश्रणामध्ये 1 चमचा पिंपळीची पूड घालावी. दिवसातून 3-4 वेळा ते चाटावे. काही दिवसांनी खोकला होण्याची शरीराची प्रवृत्ती बंद होते. 23. वारंवार अमांश होणे व पचन बिघडणे. सुंठीची पूड 1 चमचा, बडीशेप 2 चमचे, वावडिंग 1 चमचा व पाव चमचा खसखस
यांच्या पुडीचे मिश्रण करावे. रोज सकाळी शौचमुख मार्जनानंतर पाण्याबरोबर 1 चमचा आणि रात्री निजण्याच्या वेळी 1 चमचा ते चूर्ण घ्यावे. अगदी जुनाट आमांश देखील महिना दीड महिन्याने बरा होतो. 14. रक्तामधील लालपणा वाढणे. रक्तातील लाल पेशी कमी झाल्या की माणूस फिका पडतो. त्यावर उपाय: चमचाभर तुळशीचा रस घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळदीची पूड मिसळावी. रोज सकाळ संध्याकाळ जेवायला बसताना आधी ते मिश्रण घ्यावे. 25. कोणताही हृदयविकार. काळ्या तुळशीची 5 पाने चांगली ठेचावी. त्यात 1 चमचा धन्याची पूड घालावी. त्यामध्ये 1 चमचा मध टाकून ते मिश्रण दिवसातून 4 वेळा घ्यावे. त्रिफळा घेऊन पोट साफ ठेवावे. 26. सर्वसामान्य. 1. क्षयाच्या रोग्याला रोज सकाळी 1 कपभर उसाचा ताजा रस द्यावा. 2. मुदतीच्या तापामध्ये दिवसातून 2 वेळा 1-1 कप भाताची पेज द्यायला हरकत नाही. 3. पैलटकरणीच्या ओकाऱ्यात थांबवू नयेत. तिला रोज कोकमचे सरबत किंवा सार देत जावे. 4. श्रमाने हातपाय ओढतात. पातेल्यात गरम पाणी घ्यावे. त्यात खाण्याचा सोडा चमचाभर टाकावा. त्या पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवावे. 5. मानेपाशी व कमरेपाशी पाठीचा कणा दुखतो. त्यासाठी रोज रात्री निजताना कमरेपासून मानेपर्यंत खालून वर तिळाचे तेल चोळावे. 6. रात्री निजताना त्रिफळाच्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे. त्याने म्हातारपणी दृष्टी साफ राहते. पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.